ओके डन. दया काका मी निघू? कौशिकी बस 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 थांब. मी काय म्हणतोय, उद्यापासून मागी गणेश जयंती सुरू होते. काय तयारी कुठपर्यंत? सगळी झालेली आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. नाही ते तू असताना मला कसलं टेन्शन. मला सगळं अगदी व्यवस्थित करणार, खात्री आहे मला. बरं मला सांगा, उद्या पूजेला तुम्ही दोघंच बसणार आहात ना? आता मुलांची लग्न झाली, इतकी वर्ष आम्ही बसलोच की. आमच्या नंतर मकरंद आणि चेतनाने, नाहीतर या सगळ्याचा वारसा पुढे कसं काय जाणार? त्याचा वारसा जाईल हो, पण कंपनीचं काय, त्याचा वारसा सुद्धा पुढे जायला हवा ना. पद्मिनी काकू, ते सुद्धा होणार. बरं मी जी सगळी सामग्री काढून ठेवली ती फक्त एकदा क्रॉस चेक कराल? हो करते ना. आणि युवराज निशिताला पण सांगून येते उद्याच्या पूजेविषयी. नाही थांब थांब पद्मिनी, मला वाटतं उद्याच्या पूजेला केदार आणि तारिणीला बसू देते. मोठे आहेत ते, हा मान त्यांनाच मिळायला हवा. बस झालं, आज मी सगळ्यांना निशिका युई जाऊ दे मला सगळ्यांना सांगायचं आज तारिणीने काय केलंय ते. नाही 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 तू असं काहीच करणार नाहीस. तू कोणाला काही सांगणार नाहीस का? कळू दे ना सगळ्यांना. अरे ज्या मुलीला आपल्या अगेन्स्ट जाऊन या घरात जागा दिली आहे ना त्यांनी, तिचे खरे इंटेन्शन्स काय आहेत. युवी आपण सहन करतोय ना म्हणून तिचा कॉन्फिडन्स वाढत चाललाय. पण आता बस, आता मला सहन होत नाहीये. आता तिलाही कळू दे की तू फक्त माझा आहेस, कळलं, फक्त माझा. हे तुला माहिती आहे ना, राहणारही तुझाच आहे. त्यात कळण्यासारखं काय? आपल्याला कशाला कोणाला काय प्रूव्ह करायचं आहे? काय त्यात कळण्यासारखं? हा मी तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. नसेल तर तसं सांग बाबा. नाही तसं नाही आहे ना. मग काय काय कशासाठी? मी सांगतो ना, ऐक ना माझं. आजच्या दिवस राहू दे, नको सांगूया आज. ओके, पण हे लास्ट टाइम. पुन्हा जर तिने असं काहीही केलं ना तर मी तिला एक्सपोज कर. बघा मग, पण आज काय नाही. हा आज प्लीज ये प्लीज प्लीज. तारिणीला एक्सपोज करायच्या नादात मला सुद्धा एक्सपोज करून टाकेल पावरट मुलगी. तरीच म्हटलं मी, अजून त्या केदारचं नाव पुढे कसं आलं नाही. नाही असं एक एक करून देण्यापेक्षा सगळेच अधिकार देऊन टाका ना त्याच्या हातात. तुमच्या लेखी मी आणि युवराज आम्ही दोघं कोणीच नाही आहोत. तो केदार आहे ना, तो तुमच्यासाठी सख्खा आहे आणि आम्ही दोघं जण सावत्र आहोत. काय पद्मिनी, कुठला विषय कुठे घेऊन चालली आहेस तू? दादानंतर या घरातले मोठे आपण, म्हणून आपला सगळा मान आपल्याला मिळाला ना. मग आता केदारला त्याचा हक्क मिळाला नको? आणि आमच्या हक्कांचं काय? तो केदार आल्यापासून बघतेय, तोच सगळं काही आहे तुमच्यासाठी. तुमच्या नजरेत आम्ही कोण आहोत? ये ग, ये तारिणी ये. काय ग बाळा? बाबा ते जेवण तयार आहे, वाढायला घेऊ का? दया पप्पा, जेवायला घेता का? नाही औषधं पण घ्यायची आहेत ना नंतर. निशिता बरं झालं तू आलीस. आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. माझ्याशी? हो, म्हणजे खरं तर आम्हाला तू आणि तारिणी तुम्हाला दोघींची जरा एकत्रच बोलायचं होतं. काय उद्या मागी गणेश जयंती आहे. ऍक्च्युली मलाही तुमच्याशी बोलायचं होतं. गणेशोत्सवासाठी आम्हीही काहीतरी प्लॅन केलाय तो. होय, काय काय बरं, काय प्लॅन केलाय तुम्ही? प्लॅन म्हणजे काय असणार? सकाळी लवकर उठायचं, छान सगळी तयारी करायची आणि गणपती बाप्पाचं स्वागत करायचं. एवढाच प्लॅन आहे, अजून काय प्लॅन असणार? हो ना निशी? हो हो हां. व्हेरी गुड युवराज. तू पूजेसाठी तयार होतोयस, एवढा विचार करतोयस, हा खरंच खूप छान इनिशिएटिव्ह आहे. तुला खरं सांगू, लग्नानंतर तुझ्यात खूप बदल झालाय. आणि निशिता, द क्रेडिट गोज टू यू. हे सगळं क्रेडिट तुला आहे. हे सगळे आपले फॅमिली ट्रेडिशन्स आहेत आणि आपल्या परंपरा आपण नाही जपणार तर मग कोण जपणार? हो दया पप्पा, मी तर उद्या पूजेसाठी साडीही काढून ठेवली आहे. वा वा वा. हे तुमच्या दोघांचा उत्साह बघून खरंच खूप खूप आनंद होतोय मला. पण तरी उद्याच्या पूजेला केदार आणि तारिणी हे दोघेच बसतील.
नाही नाही निशी, नाराज होऊ नकोस. काय आहे, तुमच्या पिढीमध्ये मोठा केदार आहे ना, मग हा मान त्यालाच मिळायला हवा. आणि पुढल्या वर्षी बसा ना, तू आणि युवराज बसा छान, अगदी नऊवारी नाकात नथ वगैरे घालून बस पूजेला. त्यापेक्षा मान द्यायचा नाहीये असं सांगा ना सरळ. अशी आमिषा दाखवण्यासाठी लहान नाहीयेत ते. बाबा, मला काय वाटतं, देवासमोर कुठे काय लहान आणि मोठं ना. निशी आणि युवराजला बसायचं असेल तर बसू देत पूजेला, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही बरोबर आहे तुझं, पण तरी ज्याचा मान त्याला मिळायला हवा ना, ही परंपरा आहे आपली. तुझी काही हरकत नाही ना पूजेला बसायला? नाही म्हणजे काही हरकत नाहीये. हां, मग झालं तर. कौशिकी, केदार आणि तारिणीची या घरातली पहिली पूजा आहे, त्यामुळे सगळी तयारी, सगळी व्यवस्था अगदी व्यवस्थित व्हायला हवी. हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका दया काका. पूजेबद्दलचं सगळं तुला पद्मिनी काकू आणि चेतना काकू नीट समजावून सांगतील. निशिता, तुला गृहप्रवेशाच्या वेळेस तो नेकलेस दिला होता ना, तो माझ्याकडनं उद्या घेऊन जा हा, आणि पूजेच्या वेळी घाल. आणि युवराज, तू सुद्धा माझ्याकडनं तुझी चेन घेऊन जा हा, आणि ती पूजेच्या वेळेस घाल. नाही, सगळ्यांना कळू दे ना, खांडेकरांचा खरा मुलगा आणि खरी सून कोण आहे ते. ऐकून घे. मला नाही ऐकायचंय. काय ऐकू युवी तुझं? मला कळत नाही. मला आधी सांग, तू का थांबवलंस तू मला? आज ती तारिणी अशी तोंडावर पडली असती ना की पुन्हा कधी कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नसता. अरे पूजेचा मानही आपल्यालाच मिळाला असता ना. तुला माहिती आहे ना ती तारिणी किती ओव्हर स्मार्ट आहे ते. आपण काही बोललो असतो ना तर तिने रडून दाखवलं असतं, काहीतरी नाटक केलं असतं, सिंपती गेन गेली असती. मग काय करणार होतो आपण? मानच हवाय ना. मग तो पूजेचा असू दे नाहीतर या घरात असू दे, तो तेव्हाच मिळणार जेव्हा ते दोघं या घरातून बाहेर जातील, आणि कायमचे. आणि त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. दुसऱ्यांदा तो आपल्या हातातून निसटलाय. आपल्या हातातोंडाशी आलेला घास गेलाय आणि पुन्हा एकदा आपण एका गुन्हेगाराला गमावले. बॉस, आपल्याकडून एक चूक झाली, पण परत ही चूक होता कामा नये. त्याला वाटतंय तो खूप हुशार आहे, पण या वेळेला तो जिंकणार नाही. युवी, काय ठरवलंयस तू? उद्या मामा तुला ते डायमंड नेकलेस देणार आहे ना. हा, त्याचं काय? ते नेकलेस मामाने देण्याआधी तारिणीने चोरलं तर? अगं म्हणजे हे समजा, जर ते नेकलेस तारिणीनेच चोरलंय असं सिद्ध झालं तर? अरे मान सन्मान सोड, त्यांना या घरात सुद्धा कोणी उभं करणार नाही. पुढच्या वेळेस त्याला पुराव्या सकट आपल्या हाती लागण्यापासून स्वतः देवही वाचवू शकत नाही. उद्या बाप्पाची पूजा करणार ते, प्रार्थना करणार ते, पण फळ आपल्याला मिळणार. या घरात आले होते लाडका मुलगा आणि सून म्हणून, पण बाहेर जाणार चोर म्हणून. युवराज खांडेकर, क्या बात है.